शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो असेल, कारले पिकामध्ये असेल, भाजीपाला पिके असतील किंवा वेलवर्गीय पिके असतील याच्यामध्ये कामकाज करत असताना जो पावसाळी हंगाम म्हणतो आपण, त्या पावसाळी हंगामाच्या सुरुवातीला कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणी, त्याचबरोबर आपण पूर्वनियोजन करत असताना आपण कोणत्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, या सर्व विषयावरती आजची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर कारले पिकाची लागवड असेल, आता जर बघितलं तर टेम्परेचर अतिशय जास्त वाढलेलं आहे, साधारणतः 35-40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत या विभागामध्ये आजचं टेम्परेचर आहे। आणि अशा वातावरणामध्ये नक्कीच कारले पीक असेल किंवा कोणतेही तुमचं वेलवर्गीय पिकं असतील याच्यावरती नक्की प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो। याच्यासाठी आपण पानांचं कार्य व्यवस्थित पद्धतीने चाललं पाहिजे किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया होत असताना त्याचा कुठलाही विपरीत परिणाम झाडावरती व्हायला नको किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू नये, यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे। या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमधून चांगली माहिती या ठिकाणी मिळणार आहे। त्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं। माझं नाव दत्ता अंकुशराव उडान, मुक्काम पोस्ट जिरडगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। बरं, मोबाईल नंबर सांगायचं। 9921 952061। मी मधल्या 2 वर्षात आलो नाही तुमच्याकडे, हो बरोबर आहे, हो पण माझ्या मते जवळ तुम्हाला 4-5 वर्षापासून तुम्ही मार्गदर्शन घेत आहे। हो। काय अनुभव, काय वाटलं होतं मागचं अनुभव म्हणजे आता पहिले 2 वर्ष तुमच्याकडून स्टेटमेंट घेतलं, त्याच्यानंतर मग तुम्ही इकडे आलीत नाही, त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या मनानं समजा तुमचं शेड्यूल वापरूनच काम केलं। काम केलं, व्यवस्थित वाटलं शेड्यूल? हो एकदम मस्त। आता लक्षात घ्या, या टेम्परेचर मध्ये नक्कीच आपल्याकडे अडचणी येऊ शकतात। त्याच्यामध्ये तुमचं टोमॅटो पीक असेल किंवा कारला पीक असेल, भाजीपाला पिकं असतील, याच्यामध्ये तुमचा पांढऱ्या पाचीचा प्रादुर्भाव नक्की त्या ठिकाणी वाढू शकतो। त्याचबरोबर व्हायरसचा प्रादुर्भाव सुद्धा वाढू शकतो। आता व्हायरस येण्याची महत्त्वाचे 2 ते 3 कारण आपल्यासाठी फार महत्त्वाचे, कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये पाऊस सुद्धा चांगला होतोय, परंतु लक्षात घ्या आपण टोमॅटोची असेल, मिरचीची असेल किंवा वेलवर्गीय पिकांची लागवड केलेली असेल, अशा वेळेस आपल्या पावसाचं पाणी आपल्या पेपरच्या खाली जात नाही। लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपली रूट आज डेव्हलप होते त्या ठिकाणी पावसाचं पाणी पोहोचत नाही, आणि अशा वेळेस नक्कीच बाहेरच्या टेम्परेचरचा आणि आतल्या टेम्परेचरचा त्याच्यावरती परिणाम होऊन व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो। त्याचबरोबर कीटकांचा प्रादुर्भाव सुद्धा टेम्परेचरमध्ये वाढतो। आता हे सर्व नियोजन करत असताना आपल्याला फवारणी नियोजन त्यासाठी फार महत्त्वाचं आहे। पाणी देत असताना आपण नक्कीच एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण साधारणतः 1 ते 1.5 तास, 2 ते 3 दिवसाच्या अंतराने आपण ड्रिपच्या माध्यमातून पाणी देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ड्रिपचे ॲप्लिकेशन देणं गरजेचे आहे। वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला सुरुवातीच्या ड्रिंचिंगा ज्या शेड्यूलमध्ये आलेल्या असतात त्या ड्रिंचिंगा करून घेणं गरजेचं आहे। आता हे पाणी देत असताना आपण या वाढीची अवस्था तुम्ही बघितली, या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण 2 ते 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत। ते ड्रिपच्या ॲप्लिकेशनमध्ये पहिलं ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला सुरुवातीला बुरशीनाशक, मग चांगलं बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्ही रोको घ्या एकरी साधारणतः 1 किलो पर्यंत, त्यासोबत एक्सपर्ट ड्रिप घ्या एकरी 2 लिटर, आणि त्यासोबत आपल्याला कुठलंही एक विद्राव्य खत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस युक्त विद्राव्य खत आपण जे म्हणतो, मग तुमचं 1261 असेल तुम्ही 5 ते 7 किलो पर्यंत घेऊ शकता, 1340-13 असेल तर 5 ते 7 किलो पर्यंत घ्या, 1144-11 असेल तर 3 ते 4 किलो पर्यंत घ्या, 1448 असेल तर एकरी 2 किलो पर्यंत घ्या। यापैकी कुठलंही आपण विद्राव्य खत त्या ठिकाणी वापरू शकतो। या पद्धतीचं एक ॲप्लिकेशन आपल्याला देऊन घ्यायचं। त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून ॲक्ट्रा एकरी 200 ग्रॅम किंवा स्लेअर प्रो आपण एकरी 500 ते 750 ml पर्यंत आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो। आता हे सर्व कामकाज करत असताना आपल्याला वाढीच्या अवस्थेबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा देणं गरजेचे आहे। मग वाढीच्या अवस्थेत आपण त्याच्यासाठी तुम्ही एक तर हायड्रोस्पीड, कॉम्पो कंपनीचा हायड्रोस्पीड आपण घेऊ शकता 4 किलो पर्यंत एकरी, किंवा कॅल्शियम नायट्रेट एकरी 5 किलो, 13-0-45 5 किलो, आणि बोरॉन 500 ग्रॅम, अशा पद्धतीचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन आपण देऊन घेऊ शकतो। आता हे करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपण वाढीच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस तुमची पत्ती किंवा पानं पातळ असतात, ती आपल्याला पत्ती रफ होणं गरजेची आहे। याच्यासाठी आपण ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून मायक्रोन्यूट्रिएंट देणं गरजेचं आहे। मग तुम्ही त्या ठिकाणी ओमेक्स कंपनीचा अल्बर्ट सोल्युशन एकरी 2 ते 3 किलो पर्यंत एकरी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे। त्याचबरोबर फवारण्या घेत असताना फवारण्या सुद्धा आपण काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे। मग तुमचं टोमॅटो पीक असेल किंवा भाजीपाला वर्गीय पीक असेल, याच्यामध्ये तुम्हाला अशा वातावरणामध्ये पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची। त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्टिव्ह घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 500 ml, कॅल्बॉन ॲग्रो कंपनीचं रिॲक्टिव्ह 200 लिटर पाण्यासाठी 500 ml घ्यायचं आहे। त्यासोबत आपण कराटे घ्यायचं आहे 200 ml, आणि त्यासोबत एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे। मग बुरशीनाशक घेत असताना आपण नक्की, जर पावसाचं वातावरण असेल, ढगाळ वातावरण असेल तर आपण कॉन्टॅक्ट फंगीसाईड घ्या। मग त्याच्यामध्ये तुमचं M45 असेल, एंट्राकॉल असेल, त्याचबरोबर Z78ची फवारणी असेल, सापची फवारणी असेल आपण घेऊ शकतो। आणि आंतरपाळी बुरशीनाशक जर आपल्याकडे टेम्परेचर किंवा पानं तापलेले असतील तर नक्कीच आपण त्या ठिकाणी सिस्टमिक फंगीसाईडचा वापर करू शकतो। मग त्याच्यामध्ये तुम्ही स्कोअरचा वापर करू शकता। स्कोअर घेत असाल तर 100 ग्रॅम घ्या, त्याचसोबत 22 घेत असाल तर 250 ग्रॅम घ्या,
या पद्धतीच्या बुरशीनाशकांचा वापर करून आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची. परत 2 ते 3 दिवस जाऊ द्या, दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फायटोट्रॉन कंपनीचं झिलॉन आपण घेऊ शकतो 200 लिटर पाण्यासाठी 800 ml. लक्षात घ्या, व्हायरससाठी अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला झिलॉन घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 800 ml. त्याच्यामध्ये कॉन्फिडर सुपर घ्यायचं आहे तुम्हाला साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 80 ते 100 ml पर्यंत. ही फवारणी आपण चांगली कव्हरेज घेऊन व्यवस्थित पद्धतीने काढून घ्यायची. या 2 फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण होत्या. त्यानंतर तिसरी फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड झिंक 100 ग्रॅम, फिनिक्स कंपनीचं कोजन घ्यायचं 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि परत एकदा बुरशीनाशक आपण एंट्राकॉल 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम या प्रमाणात आपण एक फवारणी करून घ्यायची. त्याचबरोबर एक चांगलं कीटकनाशक परत एकदा घ्यायचं. पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेगासस घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम. त्याचसोबत आपल्याला कॉसिमो कंपनीचं ब्लॅक माइट घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 300 ml. लक्षात घ्या, ही अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असणारी ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचे चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. या 3 ते 4 फवारण्या आपण काढून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक महत्त्वपूर्ण मुद्दा की आपण जर आज बघितलं तर कारल्याची लागवड केली, कोणती व्हरायटी लावली आपण? बायोसीडचं श्वेत आहे, बायोसीड कंपनीची श्वेतक, म्हणजे तुमचं व्हाईट कारलं, बरोबर? व्हाईट. बरोबर, तुमच्या विभागामध्ये व्हाईट कारल्याची लागवड केली जाते. मार्केटला पण त्याचीच मागणी. आता तुम्हाला याच्या मागे तुम्ही कारले पिकामधील बरेचसे व्हिडिओ बघितले असतील. आता या ठिकाणी जर बघितलं तर जाळीवरती आपण त्याची वाली वाढ करतोय. आता याचबरोबर आपल्या वरती आपण मंडप करण्याची पण आपण त्या ठिकाणी तयारी ठेवलेली. मग अशा वेळेस आपल्याला कुठेही दाटी व्हायला नको, पानं पिवळे पडायला नको, कळी पिवळी पडायला नको, याच्यासाठी आपण नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 2 झाडांमधील अंतर या ठिकाणी 3 ते 4 फुटापर्यंत त्यांनी घेतलेलं आहे. मग अशा वेळेस आपण एक झाड जाळीवरती पसरवून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे आपण एकाड एक जे झाड असेल त्याच्या बगल वगैरे काढून आपण ते वरती पसरून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यासाठी असणारा स्पेस आपल्याला चांगल्या पद्धतीचं मिळेल, फवारणीचं कव्हरेज चांगलं मिळेल. आणि फवारण्या घेत असताना आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कव्हरेज आहे. लक्षात घ्या, पानांचे पर्णछिद्र ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपलं औषध पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी कव्हरेज घेणं गरजेचं आहे. एकरी आपल्याला फवारणीच्या माध्यमातून व्यवस्थित पाणी जास्त प्रमाणात वापरून व्यवस्थित फवारणी करणं गरजेची आहे. मग तुम्ही परत एकदा ग्रासियाची सुद्धा एक फवारणी घेऊ शकता. अशा पद्धतीच्या 3 ते 4 फवारण्या आपण जर घेतल्या तर या स्टेजला नक्कीच आपल्याला कारले पिकामध्ये चांगल्यात चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल. आता ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुमच्यासाठी टोमॅटोचे व्हिडिओ असतील, मिरचीचे व्हिडिओ असतील, बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठी असतात. काही कारणास्तव काही व्हिडिओ थोडे मागे पुढे होत असतील, परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून जर कामकाज केलं तर नक्कीच प्लॉट त्या ठिकाणी सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आता बऱ्याच बुकिंगा त्या ठिकाणी चालू आहेत. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपले भाजीपाला पिकं असतील, वेलवर्गीय पिकं असतील, त्याचबरोबर इतर फळबागा असतील, याच्या बुकिंग आपण करू शकता. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगितले, आपण नक्कीच संपर्क करून आपल्या काही शंका असतील ते विचारून घेऊ शकता. त्याचबरोबर जे व्हिडिओसाठी जे शेतकरी नवीन असतील किंवा प्रथमच बघत असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेजला आपण फॉलो करू शकता, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच शेअर करू शकता. आणि याच पद्धतीचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्यासाठी दिलं जातं. आपण प्रत्येक व्हिडिओ बघून आपण नियोजन करून व्यवस्थित कामकाज केलं तर नक्कीच आपल्याला फायदा त्या ठिकाणी होतो. धन्यवाद.